संपूर्ण महाराष्ट्राची भूमिका आहे। महाराष्ट्राचे तुकडे आम्हाला पडू द्यायचे नाही आहे आणि वेगळा विदर्भ झाला तर विकासाकरता निधी आम्हाला मिळणार नाही आहे। बऱ्यापैकी उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबईच्या वर्षावर आमचा विदर्भाचा विकास त्या ठिकाणी होतो आणि म्हणून अजूनही विदर्भ 100% मागासलेला आहे, खास करून आमचा पश्चिम विदर्भ। त्याच्यामुळे विनाकारांच्या विदर्भाचे तुकडे करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। विदर्भातला एक आमदार म्हणून मी जबाबदारीने सांगतो की अखंडित महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भाचं हित आहे। अखंड विदर्भ हा खरं तर मुद्दा जो आहे तो भास्कर जाधव यांनी देखील बोलून दाखवलेला आहे। शिवसेनेचे दोन्ही गट जरी वेगळे असले तरी या मुद्द्यावर एकत्र आहे। ही भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची म्हणून ते पण नाकारणार आहेत आणि आम्ही पण नाकारणार नाही। सर, उद्धव ठाकरे असं म्हणतायत की थोडं शिवसेनेला कडीपत्त्यासारखं कडीपत्ता म्हणाले हे बघा, आमच्या शिवसेनेला उद्धव साहेबांसारखी काहीच जागा नाही आहे। आम्हाला काय कसं बघतात हे आमचं आम्हाला माहिती आहे। मग तुम्हाला काँग्रेस कसं बघायचं तुम्ही बघा। सर, अनिल परब भाडोत्री मंत्री म्हणाले आहेत नाही, ही मस्तावी भाषा आहे। एका सदनामध्ये एका जबाबदार आमदारांनी अशा प्रकारे मंत्र्यांबद्दल अशा प्रकारे हे करणे, कारण एकेकाळी ते पण मंत्री होते। मग का तुम्ही मंत्रिपद होतं, तुम्ही पण भाडोत्री मंत्री म्हणून काम केलं का? तुम्हाला जर असं कोणी बोललं असतं तर उदय सामंतांच्या नेतृत्वात 25 आमदार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सतत सुरू असते। तुम्ही आमचे 61 आमदार आम्ही एकत्र आहोत। आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करत आहेत। शिवसेनेचा एकही आमदार इकडे तिकडे जात नाही। ही रुमर आहे, चर्चा आहे, फालतूची वायफळ चर्चा। कशामुळे सुरू हे कशामुळे आणि कोण पण ही काय फॅक्ट नाही। महासेवन कोण आहे, त्याला खाली करा सांग। माईक पकडायला नाही फुकट येतात शिवसेनेच्या आम्ही त्यांचे जे 20 आहेत त्यांच्यात आम्ही तिकडे किती शिल्लक पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांच्या मागच्या अनुभवावरून तुम्हाला कळेल। थँक्यू सर, थँक्यू सर।